सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली फाल्गुनीला सांगत असते की आज मी तुला जे काही सांगितलं आहे तसंच तू उद्या वागायचं आणि त्यावर फाल्गुनीसुद्धा हो म्हणते. पण तितक्यात त्या ठिकाणी नेत्रा आणि अद्वैत येतात. त्यांना फाल्गुनी आणि तेजसच्या रूममधील लाईट चालू दिसते आणि त्यामुळे ते दोघेजण दरवाजा वाजवतात आणि त्यामुळे इकडे रुपाली, फाल्गुनी आणि केतकी सावध होतात. तर नेत्रा अद्वैतला विचारत असते की कोणी दरवाजा का उघडत नाहीये आणि मग ते दोघेही जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करतात. तर इकडे रुपाली केतकी आणि फाल्गुनीला सांगते की तेजसला उचला आणि बेडवर ठेवा आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी तेजसला उचलून बेडवर ठेवतात. मात्र त्यावेळी चुकून केतकीकडून फ्लॉवर पॉट खाली पडते आणि त्याचा आवाज नेत्रा अद्वैत ऐकतात. ते दोघेजण खूपच घाबरतात. मात्र तेवढ्यात फाल्गुनी दरवाजा उघडते. ती नेत्रा आणि अद्वैत समोर एकदम नॉर्मल असल्यासारखीच वागत असते. तर नेत्रा आणि अद्वैत तिला विचारत असतात की काय झालं ताई, तुम्हाला दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला आणि नेमकं काय पडलं होतं, आम्हाला बाहेर आवाज ऐकू आला. मात्र फाल्गुनी म्हणते की नाही, काहीच नाही, आम्ही दोघेजण झोपलो होतो. त्यावर नेत्रा विचारते पण रूममधील लाईट तर सुरू होती ना. त्यावर फाल्गुनी सांगते हो, आम्ही पॅकिंग करत होतो आणि मग पॅकिंग करता करताच गप्पा मारत झोपी गेलो. आत्ता तू दरवाजा वाजवला तेव्हा मला जाग आली. त्यामुळे मग अद्वैत आणि नेत्रा सगळीकडे बघतात. मात्र त्यांना काही संशयास्पद दिसत नाही. आणि मग नेत्रा फाल्गुनीला विचारते की केतकी काकू इथे आल्या होत्या का. त्यावर फाल्गुनी सांगते नाही, पण काय झालं. त्यावर नेत्रा म्हणते की आम्ही त्यांच्या खोलीत गेलो होतो पण त्या तिथे नाही आहेत. कदाचित त्या विरोचकाकडे गेल्या असतील. आणि ते ऐकून फाल्गुनी घाबरल्याचं नाटक करते आणि नेत्राला विचारते की खरंच आम्हाला उद्या इथून जावं लागेल का. त्यावर नेत्रा सांगते हो ताई, पण फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. त्यावर फाल्गुनी हो म्हणते आणि नेत्राला मिठी मारते आणि मग नेत्रा अद्वैत तेथून निघून जातात. आणि ते गेल्यानंतर फाल्गुनी पटकन दरवाजा बंद करते आणि कपाट उघडते. तर त्या कपाटामध्येच रुपाली आणि केतकी बसलेल्या असतात आणि फाल्गुनी एकदम व्यवस्थित वागल्यामुळे रुपाली तिला शाबासकी देते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी तेजस त्याच्या आणि फाल्गुनीच्या बॅग्स घेऊन खाली येतो. तितक्यात नेत्रा, अद्वैत आणि केतकीसुद्धा त्या ठिकाणी येतात. तेजसचं डोकं खूप दुखत असतं. त्यामुळे मग अद्वैत त्याला विचारतो की नेमकं झालंय काय. त्यावर तेजस म्हणतो की माहीत नाही, पण मला काही आठवतच नाही आहे. आणि मग नेत्रा त्याला काल रात्री घडलेला प्रकार सांगते. आणि नेत्रा अद्वैत आपल्या खोलीतही आले होते, त्यावेळी फाल्गुनी जागीच होती. हे सगळं काही ऐकून तर तेजसला आश्चर्यच वाटते. तो म्हणतो की एवढं सगळं घडलं आणि मग मला कळलं कसं नाही, इनफॅक्ट मला काही आठवत कसं नाही. आणि त्यामुळे हे सगळेच काळजीत पडतात. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच शेखर आणि तन्मयसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यांनीसुद्धा आपापल्या बॅगा भरलेल्या असतात. आणि मग नेत्रा त्या सगळ्यांसाठी कॉफी आणायला जाते. मात्र तितक्यात केतकी दारूची बॉटल घेऊनच त्या ठिकाणी येते आणि ती सगळ्यांना सोफ्यावरून उठवते आणि एकटीच सोफ्यावर जाऊन बसते आणि सकाळी सकाळीच दारू प्यायला सुरुवात करते. आणि तिचं असं वागणं बघून घरातील सगळेजण खूप चिडतात, पण कोणाला काही बोलताच येत नाही. आणि मग त्यानंतर रुपालीसुद्धा त्या ठिकाणी येते. सगळ्यांच्या बॅगा भरून ती हसतच विचारते की अरे हे काय, 3 सैन्य आता पळून चालले की काय. आणि ते ऐकून सगळेच तिच्याकडे रागात बघू लागतात. रुपाली हसतच शेखरकडे जात म्हणते की काय रे बिंडोक राजाध्यक्ष, तू तर काल रात्री बायकोजवळ झोपायला सुद्धा आला नाही. या नेत्राने तुझ्यात हिमतीची जी हवा भरली होती ती गेली का सगळी निघून. आता तू सुद्धा पळून चालला का. आणि मग ती अशाच प्रकारे तेजसला सुद्धा टोमणे मारते. आणि मग तन्मयकडे जात म्हणते की बाळा, तू कुठे चाललास, तू तर छोटा विरोचक आहे, तुला विरोचकाचा वंश पुढे वाढवायचा आहे. मात्र मग ती हसतच म्हणते की ठीक आहे, जा थोडे दिवस मजा करून परत ये, पण तुझ्या बिंडोक बापाची काळजी घे. आणि मग ती मोठमोठ्याने हसू लागते आणि तिचं हसणं बघून मग केतकीही हसायला सुरुवात करते. मात्र त्यानंतर रुपाली म्हणते की बास. आणि त्यामुळे केतकी एकदम गप्प बसते. आणि हे बघून घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तितक्यात फाल्गुनी त्या ठिकाणी येते. ती सरळ केतकीची दारूची बाटली घेते आणि त्यातील सगळी दारू ती एका बॅगवर ओतते. आणि हे बघून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. ते फाल्गुनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण फाल्गुनी ऐकत नाही. आणि मग त्यानंतर ती बॅगच जाळून टाकते. आणि हे बघून घरातल्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. फाल्गुनी मात्र मोठमोठ्याने हसत असते. सगळेजण तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण काही उपयोग होत नाही.
केतकी आणि रुपालीसुद्धा तिच्याकडे बघून हसत असतात. मात्र मग त्यानंतर अचानक फाल्गुनी शांत होते आणि मग ती तेजसकडे बघत रडू लागते. ती म्हणत असते की तेजस मला वाचव. आणि मग तेजसही तिच्या जवळ जातो, तिला मिठी मारून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र मग त्यानंतर फाल्गुनीच्या चेहऱ्यावरील हावभाव अचानक बदलतात आणि ती तेजसच्या मानेचा चावा घेणार इतक्यात नेत्रा अद्वैतचं तिच्याकडे लक्ष जातं आणि सगळेजण तेजसला तिच्यापासून दूर करतात. फाल्गुनी तर खूप मोठमोठ्याने हसत असते आणि तिचं असं विचित्र वागणं बघून घरातील सगळे खूप घाबरतात. आणि मग त्यानंतर रुपाली म्हणते की शाब्बास चिमणे. त्यामुळे फाल्गुनी खुश होत तिचे आभार मानते आणि हा सगळा प्रकार बघून घरातले तर अजूनच चिडतात. तेजस तर मोठ्याने ओरडून फाल्गुनीला सांगत असतो की त्या बाईपासून दूर हो. मात्र फाल्गुनी काही ऐकत नाही. ती रुपालीच्या समोरच उभी असते. तर रुपाली तिचं कौतुक करत म्हणत असते की तू मी सांगितलेलं काम अगदी व्यवस्थित केलं आहे. आणि मग त्यानंतर ती केतकी आणि फाल्गुनीला तेथून घेऊन जाते. त्या दोघीसुद्धा हसतच तिच्या मागोमाग निघून जातात आणि त्यामुळे घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटतं. तेजस तर फाल्गुनीच्या पाठीमागे जाण्यासाठी निघालेला असतो. अद्वैत आणि शेखर त्याला थांबवत असतात, पण तो म्हणत असतो की मी फाल्गुनीला सोडून कुठेही जाणार नाही. आणि शेवटी नेत्रा मोठ्याने त्याच्यावर ओरडते. ती म्हणते की भाऊजी तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. आणि त्यावर तो रडतच हो म्हणतो. तर नेत्रा त्याला सांगते की मग तुम्ही काळजी करू नका, मी फाल्गुनी ताईंना आणि केतकी काकूंना काही होऊ देणार नाही. पण तुम्ही प्लीज तिघेजण आत्ता इथून निघा, कारण तुमच्याही जीवाला धोका निर्माण होईल. आणि मग नाईलाजाने ते तेथून जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे रुपाली केतकी आणि फाल्गुनीवर खूपच खुश असते. ती त्या दोघींचं कौतुक करत म्हणत असते की आज तुम्ही घरात जो काही तमाशा घातलाय तो बघून मी खरंच खूप खुश झाले. नेत्राच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. आता यापुढे सुद्धा तुम्हाला असंच वागायचं आहे. आता विरोचक जे म्हणेल तेच होणार. आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. आणि मग रुपाली त्यांना सांगते की आता मला तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे. आणि मग ती त्या दोघींना एकमेकींच्या कानाखाली मारायला सांगते. तर त्यासुद्धा हसतच एकमेकींच्या जोरजोरात कानाखाली मारत असतात. आणि ते बघून रुपाली खूपच खुश होत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.